बोलतोय. बोला. आहे ना वेळ? हो हो बोला ना. बरं, थोडक्यात माहिती सांगा मला. कुठे राहता तुम्ही? आम्ही मी सध्या गावी आहे. गावी. हा हा. कुठ आमचं तो रूम आहे इथं ठाण्यामध्ये. तुम्ही कुठून बोलताय? नाही नाही, हे सांगा मला, ठाण्यामध्ये काय करताय? ठाण्यामध्ये आम्ही नाही आहे, आमचा मुलगा आहे तिथं, टीचर आहे तिथं. टीचर आहे, ठाण्यामध्ये आहे टीचर. आणि मूळ कुठले? बोला. हा. मूळ कुठले तुम्ही? मूळ आम्ही इकडं अहमदनगर पारनेर तालुका आमचा. देशावरती आम्ही. हां, अहमदनगर पारनेरमधले आहात तुम्ही मूळ. आणि हो ठाण्यामध्ये हो राहता. हो. ठाण्यात आमचा दिवा आहे, दिव्याला आमचा फ्लॅट आहे तिथं. दिवायला फ्लॅट आहे. फ्लॅट कसा आहे? हा. फ्लॅट कसा आहे? लिगली आहे. लिगली आहे. 7 माळ्याची बिल्डिंग आहे, लिगली आहे. खाली 3 बँक आहेत. हां असं आहे. हां हां हां. स्टेशन जवळच आहे. बरं बरं. हां. पार्क हं, हं. लिगली आहे. 1900 किती मधला मुलगा आहे? हा. तो 85चा. 85 मधला आहे. आणि शिक्षण काय आहे? MA झालेला आहे. आणि टीचरचं काम करतो? हा. हो हो. टीचर आहे. बरं. आणि पगार वगैरे किती आहे? पगार सध्या आहे 45,000. 45. हो हो. काल मला वाटतं 25 लिहिलं आहे मी चुकून. हा, ते चुकून लिहिलंय त्यांनी. असं आहे, काय नाही काय नाही, असं आहे. 45,000 हो हो पगार आहे. हो. हा. तुमचं काय आहे? बरं. तुम्ही कुठले? मी अमोल गावडे बोलतोय, सामाजिक संघर्ष. अच्छा 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 अच्छा. हां. बरं. आता घरी कोण कोण असतात? घरी, आमच्या घरी हां. आम्ही तिघेच असतो. मुलगा, मी आणि माझी मिसेस. हां, मुलगा आणि आई वडील. हो 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 हो. आम्ही मुलाला गावी भावंड बंगला किती? बांधलाय. आम्ही शेतामध्ये बंगला बांधलाय, तर आम्ही शेतातच राहतो. असं आहे. आणि मुलगा असतो मग तिकडं याला दिव्याला. तो सध्या एकटा आहे ना, कधी येऊन जाऊन वगैरे करतो तो. बरं. मुलं किती तुम्हाला टोटल? एकच मुलगा, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं लग्न झालं. हां. तिला मुलं आहेत. हा. बरं. ती पण MA आहे. हां. पण ती सध्या जात नाही, मग तर मुलगा आहे, लहान मुलगा आहे. शाळेवर जात नाही ती. ती पण कळलं दिव्यातच कळलं. होती. तुम्ही गावी असता पारनेरला? हा. आम्ही जाऊन येऊन करतो. मी तिथं पण असतो. हां. पण तो सध्या मुलगा आता एकटा आहे ना. बरं बरं. हा हा. आता मी IIT सर्व्हिस करतो. आता दिव्यामध्ये रूम घेतलाय तो, काय लोन वगैरे काढलंय का? नाही 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 नाही, रिटायर झालं. मी IIT सर्व्हिसला होतो ना. होय का? हां 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 हां. IIT मुंबईला. बरं. आणि आई काय करायची? नाही, ती घरकामच करायची. ती काय नाही. मी गृहिणी. आहे ओके. हां. आपल्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. हं 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 हं. ते केंद्रीय विद्यालय आमचं IIT कॅम्पस मध्येच होतो आम्ही राहायला. बरं बरं. हां हां. मला आता 40,000 पेन्शन आहे. पेन्शन आहे. कळलं कळलं कळलं. हो. ठीक ठीक आहे ठीक आहे. चालेल, ठीक आहे. आणि मुलगी कशी पाहिजे तुम्हाला? हा. सून कशी पाहिजे? हा, तर बघा, मी काय म्हटलं माहितीये का, आम्हाला जास्तीत जास्त जर विधवा असेल ना, तर तिला प्राधान्य आहे. विधवा म्हणजे आणि लग्न झालं होतं का मुलाचं? हा, तो डिवोर्स झालेला आहे त्याचा. डिवोर्स झाला आहे. हां हां. 1985 मधला आहे ना? हो 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 हां, हो. डिवोर्स झाला. आणि मुलं वगैरे? नाही ना, मुलं वगैरे काय नाही. आमचं ते काय दीड वर्षातच झालं. हां 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 हां. आणि लग्न कोणी जमवलं होतं? हा. लग्न जमवलं होतं कोणी? ते आमच्या नात्यातलीच होती हो. पण ते काय झालं माहितीये का, हं. ती मुलगी आहे ना, त्यांना मी सगळं वेगळं वगैरे राहायला दिलं होतं. पण लय मुलगी जास्त नाटक करायची मुलगी. त्यांना बरं. ते फ्लॅट घेऊन दिला होता, भाडं मी त्यांना दिलं होतं घेऊन. ती पण MA होती, हा पण MA होता. दोघे जात होते. पण तिचे आजोबा वारले. ती गेल्यानंतर, गावी गेल्यानंतर काय झालं समजलंच नाही. आता बरं. आम्ही तर गेलो आणायला 2-3 वेळा. हां. आमच्या जवळच होतो. हं हं हं. नात्यातलीच होती. हां.
ठीक आहे, त्यामुळे ठीक. ती काय आम्ही काय करत पैसे देऊन विटून टाकलं सगळं. बरं, बरं, बरं. ठीक आहे, चालेल. त्यासाठी असं असं त्यांनी आता पण ते आता मुलगी कशी असावी? हा घटस्फोटित किंवा विधवा चालेल तुम्हाला? चालेल ना, चालेल. घटस्फोटाचे हा घटस्फोटाचेच घेईल ना आता. हो. फ्रेश थोडीच असणार आहे. फ्रेश करूही नका. हा नाही करायचं पण नाही ना, करू पण बरोबर आहे. नका, कारण कसं. आम्हाला आम्हाला तर काय माहिती जास्तीत जास्त आहे ना, विधवा जर असेल ना तर ते बरं. कारण काय माहिती तिचं पण आयुष्य हे होतं आणि घटस्फोट झालेल्या मुली जवळूनच घटस्फोट केलेला असतो ना. हो, हो, हो. बरोबर. तुम्हाला तर माहिती का? अहो, मी पण राहिलेलो आहे. माझ्या बरोबर सगळे तुमचे कोकणस्थ होते. मला सगळी कोकणी भाषा पण येते, कोकणी पण मला येते. बरोबर, आणि बरोबर. देवगडचे पारडकर आमच्या माझ्या बरोबरच होते कामाला. हां, हां, हां. देवगडचे होते, परत ते ह्याच्या रत्नागिरीचे होते, वैभववाडीचे होते. आमच्या बरोबर खूपच कोकणस्थ लोक होते आणि सगळे आपले मराठा होते बहुतेक. दळवी, परब असं आहे. बरोबर, खूप बरोबर. होते. आमच्याकडे खूप कोकणस्थ लोक खूप होते. ठीक आहे, चालेल. असू देत. बरं आहे. मी काय म्हणतो, ठीक आहे, चालेल. तुमचं तुमचं जरा मोबाईल नंबर सांगा. हाच हाच मोबाईल नंबर आहे माझा. सांगा जरा. हा हा 87 9796 96 72 72 99 99 30. 30. ओके. बरं, ठीक आहे. मुलाचे वडील तुम्ही बोलताय? हा मी आता मी तिघच आहे. इथं मोठा बंगला बांधलेला आहे. 1200 स्क्वेअर फीटचा. हां. 4 व्हीलर आहे, सगळं आहे. पण आम्ही करत नाही, आमचा पुतण्याच करतो सगळं. बरं, बरं. हां, हां, हां. मी काय आता मी 42 वर्ष सर्व्हिस केली IIT-ला. मग आता काय आणि आता रिटायर होऊन मला झाले 15 वर्ष. हां, 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 हां. सध्या माझं ठीक आहे, चालेल. आपण थोडक्यात माहिती घेतली. नाही तुम्ही माहिती का आणि काय आहे, मी खाणारा पिणारा नाही त्याच्यामुळे माझी तब्येत एकदम ठीक आहे. काय बरोबर. मला बीपी ब्लड प्रेशर नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, डायबिटीस नाही, काय नाही. पण एवढे का मी म्हणजे मी काहीही पिणारा खाणारा नाही, फक्त तंबाखू एवढी खातो मी. आमच्या बरोबर होते तुमचे कोकणच होते. बापरे बापरे. ठीक आहे साहेब. साहेब, रेकॉर्डिंग होतंय, रेकॉर्डिंग चालू आहे. हा रेकॉर्डिंग चालू आहे. अच्छा हां, हां. कारण उगाच जास्त वेळ बोललं तर बरं नाही वाटत ना. नाही काय होतं जरी रेकॉर्डिंग केलं तरी त्याला पण समजेल ना. बरं, नाही असू दे. मला वेळ नाही आहे, मला जायला पाहिजे कामाला. बरं, हे ठीक आहे, चालेल. ज्या मुली बघतायत इथे त्यांना सांगतोय की हे म्हणजे हा जो मुलगा आहे तो पारनेरमधला आहे. हे नगरमधला आहे. पारनेर तालुक्यातला आहे आणि शिक्षक आहे. 45,000 पगार आहे आणि बघा, घटस्फोटित आहे. जी मुलगी कोण बघते ती शक्यतो सेकंड मॅरेज असावी, म्हणजे विधवा असावी शक्यतो, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे ज्या मुली कोण बघतायत, सेकंड मॅरेज कोण मुली असतील तर त्यांनी कॉल करायचा आहे ना. डायरेक्ट नवरा मुलाच्या वडिलांचा नंबर आहे. जे 1-2 वर्षाचं अपत्य असलं तरी चालेल. होय काय? अरे वा, चांगली गोष्ट. त्यांना अपत्य पण चालेल असं ते सांगितलंय त्याने. त्यामुळे कसं. हां, काय म्हणताय? 1-2 वर्षाचं लहान अपत्य असलं तरी चालेल. बरं. बघा मुलींनो, हे बघा, अपत्य पण त्यांना चालतंय. आणि हे बघा कसं आहे माहिती आहे, आम्ही जेवढे व्हिडिओ टाकले ते सगळे खरे व्हिडिओ आहेत. आम्ही खोटे व्हिडिओ टाकत नाही आहे. त्याच्यामुळे मुलींनो, तुम्हाला चांगलं स्थळ मिळून जाईल. ज्या कोण मुली बघतायत किंवा इतर कोण मुली लग्नाच्या असतील तर त्यांनीसुद्धा याचा विचार करावा. म्हणजे एकमेकांना शेअर करा. तुमच्या मैत्रिणी कोण असतील लग्नाच्या तर त्यांना शेअर करा. कोणाचं काही प्रसंग असतात किंवा काय असतं आणि पुन्हा आपण सेकंड मॅरेजसाठी विचार करत नाही मग अशा वेळी. तर इथे तुम्हाला चांगलं स्थळ मिळून जाईल. चांगल्या घरात जाल. वेल सेटल फॅमिली आहे. सगळं काय अस्तित्व त्यांचं स्वतःचं आहे. फक्त कसं आहे की तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करा, त्यांच्याशी बोला, त्यांचं जे काय अस्तित्व आहे ते बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं वेळ घ्या एकमेकांना जाणण्यासाठी. आणि जर तुमचे विचार पटले तर तुम्ही पुढे जा अवश्य. नाही काय माहिती का, आम्ही जास्तीत जास्त मुंबईलाच असतो.
मुंबईला असता. हां. त्याच्याने काय माहितीये का, तो तिथे येतात, माझी मिसेस असते त्याच्याबरोबर कधी कधी. हं. कारण तो मी कधी कधी इकडे येतो तो. अच्छा. बरोबर. हा, कारण का आम्हाला त्यातलं काय प्रॉब्लेम काहीच नाही हो. मुलाचं शिक्षण इंग्लिशमधून झालं आहे ना? हो, केंद्रीय विद्यालयामधून. होय होय. ठीक आहे ठीक आहे. CPC बोर्डामधून मी थोडंसं वाचलं ते. हा. ठीक आहे, चालेल, असू देत. काय टेन्शन घेऊ नका, भेटेल तुम्हाला मुलगी. त्याला सून त्याला भेटेल पण तुम्हाला. ती पण इंग्लिश नाही आहे. हां हां हां. काहीच नाही. कारण काय आता म्हणजे आम्ही म्हणजे जास्तीत जास्त तुमचे कोकणचे लोकच होते आमच्या बरोबर. बरोबर बरोबर. राहिला जरी होतो ना. ठीक आहे, चालेल. मग मुली बघतायत त्यांना, ज्या मुली बघतायत त्यांनी डायरेक्ट कॉल करायचा आहे त्यांना. मला मित्रांनो वेळ नसतो, अजिबात अजिबात वेळ नसतो. शूटिंग भरपूर आहेत करायच्या, राहिलेल्या आहेत, मला शक्य होत नाही. आणि जास्त मी कामं घेत नाही यासाठीच, कारण कसं मला शक्य होत नाही, कारण ऑलरेडी मला कॉल घेणंच शक्य होत नाही, इतके कॉल असतात. मी उगाच लोकांचा पैसा घेऊन उगाच ते लोकांना ताटकळत ठेवणार नाही. जेवढी कामं येतात तेवढी पुरेशी आहेत मला. आणि मलाही माझी पण वैयक्तिक कामं असतात, त्याच्यामुळे मला शक्य होत नाही, त्याच्यामुळे मी जास्त कामं घेत नाही. तर जास्तीत जास्त शेअर करा. प्रामाणिकपणे आमची सेवा चालली आहे. तुम्हाला कुठे चुकीचं वाटतंय तर ते कळवा तुम्ही मला. आम्हाला जास्तीत जास्त लग्न जुळवायचे आहेत, यासाठी आम्ही खरीखुरी स्थळं टाकतो, रेकॉर्डिंगमध्ये टाकतो. जे कुठल्याही अतिशयोक्ती नसते, कुठलाही वेगळा मसाला लावून सांगितलं जात नाही. जे असतं ते समोरासमोर असतं. कुठेही 2 नंबरचा व्यापार केला जात नाही इथे. नाही, सगळ्या सत्य गोष्टी पाहिजेत हो. खोट्या बोलून उद्या माहीत झाल्यानंतर काय होतं माहितीये का, मग ते काय आम्हाला खोटं सांगितलं आणि हे केलं, ते खोटं सांगून जमत नाही, खोटं टिकत नाही हो कधी. बरोबर. ठीक आहे ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चालेल. बरं.